शेगावात एफडीएची धडक, मंदिर परिसरातील प्रसिद्ध पेढा दुकानांवर छापे, नमुने तपासणीसाठी जप्त। शेगावातील श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात धडक कारवाई करत 2 प्रसिद्ध पेढा दुकानांची तपासणी केली। या कारवाई दरम्यान संबंधित दुकानांमधील पेढे व इतर खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी जप्त करण्यात आल्याने व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पेढ्यांच्या गुणवत्तेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेत एफडीएच्या पथकाने अचानक छापे टाकले। तपासणी दरम्यान खवा, मावा तसेच तयार पेढ्यांचे नमुने अधिकृत पद्धतीने घेऊन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। नमुने तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रमोद पाटील, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांनी दिली। अहवालात अनियमितता किंवा भेसळ आढळल्यास संबंधितांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे। एफडीएच्या अचानक कारवाईमुळे मंदिर परिसरातील इतर खाद्य व्यावसायिकांमध्ये सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले असून खाद्यपदार्थांचा दर्जा व स्वच्छतेबाबत अधिक काळजी घेतली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे। दरम्यान लाखो भाविकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा तपासण्या नियमितपणे सुरू राहतील अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे सरांनी अन्नपदार्थामध्ये कमी दर्जा असणे, असुरक्षित असणे, भेसळ असणे याच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने गजानन महाराज मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी अनेक पेढे विक्रेते हे भेसळयुक्त माल विक्री करतात अशी तक्रारसुद्धा कार्यालयाकडे आलेली होती आणि त्या अनुषंगे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना आज तिथे तपासणी आणि नमुने कामी आणलेलं आहे। आता ज्या वेळेला मी बाजारामध्ये फेरफटका मारला तर त्या ठिकाणी प्रत्येक विक्रेता किंवा जो पेढेवाला आहे तो सदरचा माल हा मावा पेढा आहे किंवा मलाई पेढा आहे असं सांगून त्याची विक्री सुरू असते। परंतु प्रत्यक्षामध्ये जेव्हा आता नमुने घ्यायला बसतो किंवा ज्या वेळेला या लोकांना कायदेशीर पद्धतीने याचे नमुने घेण्याची वेळ आली त्यावेळेला ही लोक वेगळं कारण सांगतायत किंवा वेगळी गोष्ट सांगतायत की आमचा माल हा स्वीट डिलिशियस स्वीट आहे किंवा हलवा आहे अशा पद्धतीची उत्तरं दिली जातात। तर यातून क्लिअर कट सिद्ध होत आहे की हे लोक ग्राहकांची फसवणूक करत आहेत। हा विषय माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या समोर मीटिंगमध्ये सुद्धा उपस्थित केलेला होता आणि त्या अनुषंगे ह्या इथे कारवाई सुद्धा आता सुरू आहे। लॅबला याचे नमुने पाठवले जातील आणि त्या अनुषंगे संबंधिताच्या विरुद्ध पुढील कारवाई घेण्यात येईल। सर, किती दुकानावर कारवाई केली आपण? माझ्याकडे आज फक्त 2 फूड सेफ्टी ऑफिसर आहेत आणि एका ठिकाणी कारवाईला बसल्यानंतर त्या ठिकाणी सॅम्पलिंग प्रोसेसला 3 ते 4 तास किंवा त्यापेक्षा सुद्धा जास्त वेळ लागतो। त्यामुळे आज तरी 2 दुकानावर कारवाई होईल आणि त्या अनुषंगाने याच्या पुढे सुद्धा या कारवाया सुरू राहतील। आणि सर, आपल्या पथकामध्ये कोण कोण आहे? माझ्या पथकामध्ये आज अन्न सुरक्षा अधिकारी श्री जी.के. वसावे आहेत आणि अन्न सुरक्षा अधिकारी श्री अक्षय भोपाळे आहेत। असे 2 फूड सेफ्टी ऑफिसर आणि मी आलेलो आहे।